बाबासाहेब म्हणतात की तुम्ही स्वतः अस्पृश्य आहात हे तुमच्या प्रत्येक गोष्टीवरून दाखवून देताय. तुमच्याकडे काही असे गोष्टी आहेत, अशा काही चालीरीती आहेत ज्यामुळे हा त्रास आपल्या सर्वांना होतोय आणि त्या चालीरीती तुम्ही आधी बंद केल्या पाहिजेत. तुमची लुगडी नेसण्याची पद्धत बघा. बाबासाहेबांनी त्या काळातल्या स्त्रियांनाही सांगितलेलं आहे, तुमची लुगडी नेसण्याची पद्धत बघा कशी आहे ती. तुमच्या अस्पृश्यतेची ती साक्ष देतात. ती साक्ष तुम्ही बुजविली पाहिजे. वरिष्ठ वर्गाच्या महिला ज्या पद्धतीने लुगडी नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडी नेसण्याचे प्रघात पाडला पाहिजे. तसे करण्यात तुमचा काही खर्च होत नाही. त्याचप्रमाणे म्हणजे जसं लुगडं आपण वेगळ्या पद्धतीनं काही स्त्रिया नेसतात, त्याच्यावरून पटकन कळतं की ती स्त्री कुठल्या जातीची आहे. पटकन समजायचं. त्या काळात तर फार लवकर समजायचं, कारण घालायला कपडेच तर नव्हते स्त्रियांना. जे होते ते फाटके, जुने, मळके असेच तर ते घालत होते. त्यामुळे त्यांना कळत नव्हतं की कसं वागावं. हे आमच्या नशिबामध्येच आहे ते म्हणायचे. नशिबामध्ये काही नसतं हो. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्या मनगटात सर्व काही आहे, नशिबात काहीच नसतं. बऱ्याच वेळेला त्या काळामध्ये स्त्रिया गळ्यामध्ये भाराभर गळसऱ्या घालायच्या व हातामध्ये कोपरभर कतलाच्या किंवा चांदीच्या बांगड्या किंवा गोठ, पाटल्या हे घालायच्या. ते एवढं घालायची काही गरज आहे का? डॉक्टर आंबेडकर म्हणतात, का तुम्ही एवढं घालता? एका गळसरीपेक्षा अधिकांची आपल्याला जरुरी नाही. त्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असंही नाही, किंवा आपल्या शरीराला एवढा मोठा गळसऱ्या किंवा भरपूर बांगड्या घातल्या किंवा भरपूर दागिने घातले म्हणून शरीराला शोभा येते असंही नाही. त्यासाठी आपण एक जरी घातला दागिना तरी खूप सुंदर दिसतो. विचारानं, संस्कारानं आपण आपल्या चेहऱ्यावरती तेज आणू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. दागिन्यापेक्षा कपड्यात जास्त शोभा असते ते म्हणतात. कपडे जे तुमच्याकडे आहेत ते स्वच्छ धुवा आणि स्वच्छ घाला असं बाबासाहेबांनी त्यावेळेच्या महिलांना सांगितलेलं होतं. तेव्हा कतलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यात पैसे खर्च करण्यापेक्षा चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा. दागिना घालवायचा असेल तर तो सोन्याचा जरूर करून घालावा, नाहीतर घालूच नका ना. काय होतं घातलं नाही म्हणून? एखादंच घातलं तरी काही हरकत नाही. आपण दिसतोच ना सुंदर, आपण असतोच. प्रत्येक महिला सुंदर आहे, तिचे विचार सुंदर आहेत. ती प्रत्येकाला, प्रत्येक पुत्राला आपली आई सुंदर दिसत असते. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं, स्वच्छ राहावा. स्वच्छतेने वागण्याची जबाबदारी तुमची आहे. आपोआप तुमचे संपूर्ण कुटुंब स्वच्छ राहील, आपोआप तुमच्या कुटुंबावरती संस्कार पडतील असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. ते परिषदेमध्ये म्हणतात, तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात. तुम्ही काय आहात? घरच्या गृहलक्ष्मी आहात. तुम्ही लक्ष्मी आहात. तुम्ही घरामध्ये कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे, त्याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे. गेल्या मार्च महिन्यापासून सर्व लोकांनी मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद केले आहे. ही गोष्ट आनंदाची आहे. परंतु एखाद्या घरी तसे झाले नसल्याने ते घडवून आणण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या अंगावर घेतली पाहिजे. जो नवरा मेलेल्या जनावरांचे मांस घरात आणील त्यास तुम्ही स्पष्ट सांगा, असला प्रकार माझ्या घरी चालणार नाही आणि माझी खात्री आहे ही गोष्ट तुम्ही मनावर घ्याल तर हा अमंगल प्रकार बंद होणार आहे. बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही मेलेल्या जनावरांचं मांस घरामध्ये तुम्ही आणू द्यायचं नाही. तुम्ही घरची गृहलक्ष्मी आहात. त्या काळातल्या महिलांना मात्र खरंच वाटत होतं की किती मोठे देव माणूस आहेत. आपल्याला कशा पद्धतीने हे जागृत करत आहात. प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अर्थ समजायला लागलेला होता. अरे किती चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात हे समजत होतं. खरंच ना, घरामधली लक्ष्मी ही स्त्रीच असते, महिलाच असते. तिला जाग करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. घरामध्ये आहार कसा असावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच तुम्ही आपल्या मुलांनाही शिक्षण द्या. ते म्हणतात, ज्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये आहार घेणार आहात, ज्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये राहणार आहात, तुमचं घर छोटं का असेना, ती झोपडी का असेना, परंतु ती झोपडी तुम्ही स्वच्छ ठेवली पाहिजे. आपल्या मुलांनाही तसं तुम्ही संस्कार दिले पाहिजेत. आपोआपच तुमचं कुटुंब सुधारेल आणि आपोआपच समाज आणि देशही त्यामुळे प्रगतीपथावरती जाईल असं बाबासाहेब म्हणायचे. ज्ञान आणि विद्या. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांच्यासाठी नाहीत, त्या महिलांनाही आवश्यक आहेत. ही गोष्ट आपल्या पूर्वजांनीही ओळखली होती. बाबासाहेब म्हणतात, खान तशी माती. खान तशी माती ही गोष्ट प्रत्येक महिलेने ध्यानात ठेवून आपली पुढील पिढी जर तुम्हाला सुधारावायची असेल तर तुम्ही या पद्धतीने एक आदर्श
सर्व मुलांच्या पुढे तुम्ही ठेवला पाहिजे. मला विश्वास आहे की तुम्ही माझा हा उपदेश वाऱ्यावर सोडणार नाही. खरंच बाबासाहेबांनी किती मोठी आपल्याला एक जबाबदारी दिलेली होती. प्रत्येक महिलेला तरी जबाबदारी दिली होती. लक्षात ठेवा, खाण आहे ना तशीच माती असते. ज्या पद्धतीने घरामध्ये एक महिला वागते त्या पद्धतीनंच संपूर्ण कुटुंब वागत असतं. तुम्ही सकाळी आपल्या घरी जाण्यापूर्वी म्हणजे परिषदेवरून जाण्यापूर्वी बाबासाहेब त्या महिलांना सांगतात, तुम्ही घरी जाण्यापूर्वी तुमच्या नेसण्याच्या पद्धतीत बदल करून मला दाखवा आणि मग जा, तरच मी सांगितल्याचे चीज झाले असे मी समजेन. नंतर जमलेल्या महिलांमध्ये श्रीमती विटाबाई हिने आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही वागू असे आश्वासन डॉक्टर आंबेडकरांना दिलेले होते. महाडचा सत्याग्रह झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबर 1927 रोजी रायगड पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे साथीदार गेले होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते रायगडावरून खाली उतरले त्यावेळेस पायथ्याला काही तिथल्या रायगडच्या जवळपास जे काही छोटे गाव आहेत त्या गावातले त्या खोऱ्यातल्या काही महिला डॉक्टर आंबेडकरांना पाहण्यासाठी आलेल्या होते. महाडचा एवढा मोठा सत्याग्रह झाला, हे कोण व्यक्ती आहे जो महिलांना जागे करतो, कसा दिसतो, त्यांचं स्वागत करण्यासाठी काही तिथं महिला उभ्या दिसलेल्या बाबासाहेबांना दिसल्या. या जमलेल्या महिलांच्या राहणीत एकदम बदल झालेला त्यांना दिसलेला होता. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांना म्हणतात, बघा महाडचा संदेश किती लांबवर पोहोचला. याचे सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटत होते की फक्त एकाच परिषदेमध्ये बाबासाहेबांनी महिलांना कसं वागलं पाहिजे, कसं कपडे नेसले पाहिजेत, कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे हे मार्गदर्शन केलेलं होतं. सबलीकरणाचं त्यांचं हे खूप मोठं महान कार्य प्रत्येक स्त्रीला मनापासून पटलेलं होतं. म्हणून ज्यावेळेस रायगडच्या पायथ्याशी बाबासाहेब आलेले होते त्यावेळेस त्यांना पाहण्यासाठी त्यावेळेस स्त्रिया आलेल्या होत्या आणि त्यांच्या प्रत्येक राहणीमानामध्ये म्हणजे पूर्णपणे त्यांचा वेश जो होता तो अतिशय सुंदर ते घालून थांबलेल्या होत्या. त्यामुळे बाबासाहेबांना खूप आनंद वाटलेला होता. ते म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे काय? वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे असं बाबासाहेबांनी नेहमीच आपल्याला सांगितलेलं आहे. अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक महिलेने सुद्धा शिक्षण घेतले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक परिषदेमध्ये म्हणत होते. भारतीय बहिष्कृत परिषद 1920 ला नागपूर येथे संपन्न झाली. अस्पृश्य समाजातील स्त्रिया व पुरुष यांच्या हक्कांच्या मागण्या संदर्भात होत असलेले हे भारतातील पहिलेच अधिवेशन होते. बघा, याच्या अगोदर कधीही असं अधिवेशन भरलेलं नव्हतं ज्यामध्ये सर्व महिलांसाठी खऱ्या त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या जीवन जगण्याच्या त्या अधिकारासाठी लढणार हे पहिलं अधिवेशन होतं. हे लक्षात घ्या. आतापर्यंत असं अधिवेशन कोणीही भरवलेलं नव्हतं, पण बाबासाहेबांनी हे अधिवेशन भरवलेलं होतं. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते, तर प्रमुख वक्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधलेले होते. त्यामुळे अस्पृश्य मुलींच्या शिक्षणावरील ठरावाने दलित महिला जागृत झालेल्या होत्या. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजत होतं. आपल्या मुलींनाही शिक्षण द्यावं असं त्यांना मनातून आता वाटायला लागलेलं होतं. विदर्भातील दलित स्त्रियांनी शिक्षणाबाबत जागृती करण्याबाबत अनेक छोट्या परिषदेमध्ये शिक्षणाचे ठराव पास केलेले होते. त्यांना बक्षिसे दिलेली होती जेणेकरून मुली शाळेमध्ये यावेत. त्यांना भाषणे दिली, लेख लिहिले, त्या मुलींना शिष्यवृत्त्या दिल्या. दलित महिलांना शिक्षणासाठी यामुळे प्रोत्साहन मिळत होतं आणि याचं सर्व एक योगदान म्हणा किंवा त्याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जातं. अमरावती येथील अंबादेवी मंदिर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अंबादेवी मंदिर इतिहास प्रसिद्ध आहे. दसरा आणि नवरात्र काळात अंबादेवीची फार मोठी यात्रा भरते. दूर दूरचे लोक येतात. आता देवी म्हणल्यानंतर आपल्या दर्शन करण्याची इच्छा होतेच. मग ते त्या काळातला असो, आत्ताचा असो किंवा प्राचीन काळातली कुठलीही महिला असो, आपल्याला इच्छा होते जाऊन मंदिरामध्ये त्या देवीच्या जवळ उभं राहून दर्शन घ्यावं. ही माणूस म्हणून आपली प्रत्येकाची इच्छा असते. पण आपल्या काही अंधश्रद्धेमुळे म्हणा किंवा काही असे दुर्दैवी रूढी परंपरेमुळे म्हणा त्या
त्या काळामध्ये स्त्रियांना दर्शन घेता येत नव्हतं. अंबादेवीचं दर्शन, एका स्त्रीचं दर्शन एक स्त्री घेते, पण त्या काळामध्ये तो अधिकार त्या स्त्रियांना दिलेला नव्हता, त्या दलित समाजाला दिलेला नव्हता. दूर दूरचे लोक यायचे हो अंबादेवीच्या दर्शनासाठी, एकत्र यायचे, एकत्र जेवायचे, एकत्रितपणे काम करायचे, फिरायचे, पण दलितांना मात्र कुठंही तिथं जागा नव्हती. इतर मंदिराप्रमाणे या मंदिरातही अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. अंबादेवी मंदिराचे ट्रस्टी हे मंदिरात प्रवेश देण्यास तयार नव्हते. हे दिसताच अंबादेवी मंदिर प्रवेशाकरिता 1927 ला सत्याग्रह समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये एकमेव दलित स्त्री संपतराव नाईक यांची पत्नी लक्ष्मीबाई नाईक या होत्या. एकमेव फक्त लक्ष्मीबाई नाईक या होत्या. लक्ष्मीबाई यांनी चांदूर बाजार, बालेजपूर आणि अमरावती इत्यादी ठिकाणच्या दलित महिलांना अंबादेवी सत्याग्रहासाठी जागृत करून संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः मुलींसाठी शाळा काढली, स्वतः शिक्षिका बनल्या. शाळेतील मुलींना राहण्यासाठी त्यांनी स्वतःचे वसतिगृह चालविले. त्यामुळे अमरावतीतील दलित स्त्रियांमध्ये त्यांच्याविषयी आदर होता. म्हणून लक्ष्मीबाई नाईक यांच्या सोबत अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये अनेक दलित महिलांचा त्या काळामध्ये समावेश होता. अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करावा, यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय ओजस्वी असे भाषण झालेले होते. त्या सर्व महिलांना म्हणतात, उपासनेचे अनेक प्रकार आहेत. देवीचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. आम्हाला पूजा करत बसायचं नाहीये तिथं देवळामध्ये, किंवा तो आम्हाला अधिकार पाहिजे असं नाहीये. त्यांना सिद्ध करावायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही. अहो माणूस आहोत आम्ही, माणसासारखं जगायचंय आम्हाला. तुमच्या सारखाच हाडामासाचा रक्ताचा मी माणूस आहे, हे बाबासाहेबांना सांगायचं होतं. एक महिला, एक स्त्री, देवी सुद्धा एक स्त्री आहे, पण तिचं दर्शन घेता येत नव्हतं त्या महिलेला, त्या स्त्रीला. का म्हणून, का कशासाठी असं होत होतं? काहीतरी कुणाला कारण सांगता येत होतं का? एक दलित स्त्री आणि इतर स्त्रियांच्या मध्ये काय बरं अंतर होतं? बाबासाहेब वारंवार ते विचारत होते की आम्ही तुमच्या सारखेच तर माणूस आहोत, आम्हालाही तुमच्यासारख्या भावना आहेत, आम्हालाही देवीचं दर्शन घ्यायचंय, आम्हालाही तो अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी प्रत्येक महिलेने सत्याग्रह केला पाहिजे, असं डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. अंबादेवी मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाला गती देण्यासाठी 13 व 14 नोव्हेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक अस्पृश्य परिषद भरलेली होती. इंद्रभुवन नाट्यगृहामध्ये भरलेल्या या परिषदेला लक्ष्मीबाई नाईक यांच्यासोबत अनेक महिला उपस्थित होत्या. या परिषदेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अंबादेवी सत्याग्रहातील दलित महिलांचा सहभाग व लक्ष्मीबाई नाईक, विमलाबाई देशमुख यांचे कार्य हे दलित स्त्री चळवळीला प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांनी प्रत्येक महिलेला प्रेरणा दिलेली होती. सक्षम व्हायला सांगितलेलं होतं, स्वावलंबी व्हायला सांगितलेलं होतं, अन्यायाच्या विरुद्ध लढायला सांगितलेलं होतं. परंतु कसं? सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, चिडून नाही हो, ओरडून नाही. आपल्याला चिडायचं नाहीये, ओरडायचं नाहीये, कुठेही जाऊन मोठमोठ्यानं गोंधळ घालायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? प्रत्येक महिलेने शांतपणे सत्याग्रहामध्ये यायचंय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. शेवटी या सत्याग्रहाला यश आले. 28 सप्टेंबर 1932 रोजी मंदिराच्या पंच कमिटीने श्री अंबादेवी मंदिर अमरावती येथील सर्वांसाठी खुले केले. हा सत्याग्रह अतिशय शांततेने, संयमाने लढला गेलेला आहे. लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी तुम्ही शांततेने आणि संयमानेच उत्तर द्या, ओरडून चिडून उत्तर देऊ नका. आज आपल्याला किती राग येतो ना, एखादी गोष्ट कुणी बोलली की आपण कधी एकदा उत्तर देऊ, कधी एकदा त्याला मारू असं होतं. पण नाही, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की संयम ठेवा, शांततेने उत्तर द्या, विचाराचं उत्तर द्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अमरावतीच्या या लढ्याला मार्गदर्शन केले. सत्याग्रहात दलित महिलांची कामगिरी उल्लेखनीय राहिली, याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. 1942 च्या जुलैमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केलेली होती. त्यांचं म्हणणं होतं की या निमित्ताने दलित समाजातील महिलांचाही मेळावा भरला जाईल. त्यांना बाबासाहेबांनी सांगितले, स्वच्छ राहायला शिका, दुर्गुणांपासून दूर राहा, मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा जागृत करा, तुम्ही जगात मोठेपणा मिळवू शकाल असा विचार त्यांच्या मनावर बिंबवा, त्यांच्या मनातून न्यूनत्वाची भावना काढून टाका. बाबासाहेब म्हणतात की हे प्रत्येक महिला, प्रत्येक आईच हे काम करू शकते. आपल्या मुलांना दुर्गुणांपासून दूर ठेवलं तर समाजामध्ये कधीही कुणालाही त्रास होणार नाही. समाज आपोआपच संस्कारशील होईल. आईच तर असते जी प्रत्येक आपल्या मुलाला सांगू शकते कसं वागायचंय, कसं जगायचंय, हे तुम्ही तुमच्या लहान लहान गोष्टींमधून त्या मुलांना शिकवा, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आई जशी वागते ना घरामध्ये, आता ज्या पद्धतीने आपली आई, आता जर एखादी स्त्री आताच्या काळामध्ये आपण विचार केला तर एखादी स्त्री फक्त घरामध्ये टीव्ही बघत जर असेल, बोलत असेल, तर आपोआप बघा मुलं सुद्धा टीव्ही बघत बसतात किंवा बोलत बसतात. आई जर सतत बाहेर फिरत असेल ना तर मुलं घरामध्ये काय करतात ही तिला कधीच समजत नाही. त्यामुळे आईचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असलं पाहिजे. आपली मुलं काय करतात, कसे वागतात आणि आपण कसे वागतो, आपण आपला वेळ कसा घालवतो, टीव्ही बघून घालवतो का काय अजून काय काम करून घालवतो, हे प्रत्येक महिलेनं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे. आपण जसं वागणार आहोत ना त्या पद्धतीनेच आपले मुले वागणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर आपल्याला त्या काळामधल्या स्त्रियांना त्यांनी सांगितलेलं आहे की लग्न करण्यास घाई करू नका. खूप लहान लहान मुलांचे सुद्धा खूप लहानपणी लग्न व्हायचे. आपल्याला माहिती आहे आता प्रत्येक गोष्ट सांगायची काही गरज नाही की किती लहानपणी, अगदी 4 वर्षाचं मुलं असेल किंवा ती अगदी काही वेळा पाळण्यामध्ये असेल, त्या काळामध्ये त्या मुलींचे लग्न करून टाकले जायचे. 8-9 वर्षाची ती छोटीशी मुलगी किंवा ती छोटासा मुलगा काय जबाबदारी उचलणार होता त्या लग्नाची. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की कधीही कसल्याही पद्धतीनं त्या लहान मुलांची किंवा लहान मुलीचं तुम्ही लग्न करू नका. लग्न ही एक जबाबदारी असते. जबाबदारी कळू द्या त्या मुलीला, त्या मुलाला मोठं होऊ द्या, त्यांना कळू द्या ते काय असतं. ती जबाबदारी आर्थिक दृष्ट्या पेलण्यास तुमचे मुले समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावरती जबाबदारी लादू नका. आपल्यापेक्षा जीवनात वरच्या पातळीवर प्रत्येक मुलाला आरंभ करून देणे हे आईबापांचे कर्तव्य आहे. मुलींनी नवऱ्याशी मित्रत्वाने आणि बरोबरीच्या नात्याने वागावे, त्याची दासी होऊ नये. जर तुम्ही या उपदेशाप्रमाणे वागलात तर तुम्हाला सन्मान आणि वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. नाहीतर त्या काळामध्ये स्त्रियांची काय स्थिती होती, जो काही नवरा म्हणाल ते ऐकायचं, बस म्हणलं बस, उठ म्हणलं उठ, काय काम करायचं असेल ते काम करायचं. अगदी लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत त्या स्त्रीने तेवढंच काम करायचं जे आपल्या घरामध्ये नवरा सांगत असतो. अगदी दासी होऊन गेली होती. काय घरामध्ये भांडे घासायचे, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा, शेतामधले काम करायचे, जे सांगाल ते. स्वतःचं अस्तित्वच नाही, मी स्वतःला मला काही अधिकार आहे हे त्या महिलेला माहीतच नव्हतं. डॉक्टर आंबेडकरांनी त्या महिलांना जागृत केलेलं आहे की तुम्ही दासी होऊन जगू नका, तर तुम्ही काय करा, स्वावलंबी होऊन जगा, सक्षम होऊन जगा, सबळ व्हा तुम्ही स्वतः, असं आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. कुटुंबात कमी मुले असावीत, त्यांना चांगले शिक्षण द्यावे आणि ती मुले स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर त्यांचे लग्न करावे, हा उपदेश डॉक्टर आंबेडकरांनी 70 वर्षापूर्वी दिलेला होता. आज नाही, 70 वर्षापूर्वी दिलेला होता. पण आजही काय परिस्थिती आहे, आजही आपण किती आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतो आणि मग त्यांचं लग्न करतो. खरं सांगायचं म्हणजे आजही मुलींना सर्वजण स्वतःच्या पायावरती उभं करत नाहीत. तर 10वी-12वी झालं की लग्न लावून टाकून मोकळे होतात. लांबचं नाही, आमच्या आता शेतामध्ये काही राहणाऱ्या ज्या मुली आहेत, तर कॉलेजमध्ये शिकवताना असताना सांगितलेलं असतं की FY ला मुलगी आहे, लग्न झालेली आहे, एक बाळ छोटंसं घेऊन येत असते आणि तसे मॅडम ऍडमिशन द्या, छोटं बाळ आहे, मी कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, काय करायचं. म्हटलं अगं लग्न एवढं कसं लवकर झालं, काय करायचं मॅडम, आम्ही वस्तीवरती राहतो, आम्हाला फाट्यावरती चालत जावं लागतं, तिथं आम्ही बस स्टँडला थांबतो, मग काहीतरी आम्हाला असं छेड कोणतरी काढतं, या भीतीपोटी आमचे आई वडील कुठेतरी आपल्याला त्रास होतो, मुलीला त्रास होतो, या भीतीपोटी त्यांचं लग्न लवकर लावून दिलं जातं. त्यामुळे त्यांना खरंच म्हटलं तर अतिशय त्यांच्यावरती अन्याय केला जातो. हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे, 70 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, पण ते आज सुद्धा लागू होतं. आजच्या वर्तमान काळामध्ये सुद्धा
तीच गोष्ट होत आहे. आजही आपल्याकडे मुलींचे लग्न लवकर केले जातात, त्यांना जबाबदारी लवकर दिली जाते, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक दृष्ट्या ती सक्षम नसते, त्यामुळे आर्थिक दृष्टी सुद्धा तिला त्रास होते. आता काही दिवसापूर्वी पेपरमध्ये एक बातमी आलेली होती, आपण सर्वांनी पण वाचलेली असेल ती बातमी. एका महिलेला तिच्या नवऱ्यानं 200 रुपये फक्त मागितलेले होते. किती? 200 रुपये मागितलेले होते. तिने सांगितलं, लॉकडाऊनचा पिरियड आहे, या काळामध्ये कुठं काम नाही, पैसे नाहीत, तुम्ही कामाला जात होता ते काम पूर्णपणे बंद पडलेलं आहे, माझ्याकडे कुठून पैसे येतील, माझ्याकडे पैसे नाहीत. त्या नवऱ्यानं तिला एवढं मारलेलं होतं की त्याच्यामध्ये तिच्या उजव्या हाताचं बोट त्यामध्ये जखमी झालं आणि ते डॉक्टरांना बोट तोडावं लागलं. लक्षात घ्या, सर्वांना मी सांगत आहे की आज सुद्धा ही परिस्थिती आहे. ती जर महिला सक्षम असती, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असती, तर तिला ही वेळ आलेली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 70 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीनं शिक्षण घेतलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीनं सक्षम झालं पाहिजे, प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आर्थिक दृष्ट्या तिनं कुटुंबाचा आधार बनला पाहिजे. फक्त मुलांना जन्म देणं आणि त्यांना सांभाळणं एवढंच कर्तव्य एखाद्या स्त्रीचं नाहीये, तर तिनं स्वतः आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली पाहिजे, असं बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं, जे आज सुद्धा आपल्याला ते मार्गदर्शन आहे. आज सुद्धा ते अतिशय महत्वाचं आहे. अत्यंत अनमोल असे ते विचार आहेत, हे लक्षात घ्या. यावरून आपल्याला त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. किती दूरदृष्टी होती हो त्यांच्यामध्ये, की त्यावेळेस ते सांगत होते स्त्रियांना शिक्षण घ्या, अधिकार तुमचा आहे. संविधानामध्ये त्याने लिहिलेलं आहे प्रत्येक स्त्रीला शिक्षण द्या आणि त्यानंतर 18 वर्षानंतर त्यांचा विवाह केला पाहिजे, असं बाबासाहेबांनी खूप विचार करून महिलांना हे अधिकार दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान हाच मनुष्याच्या जीवनाचा पाया आहे, हे सूत्र विशद करून सांगितले होते. ज्ञान हाच मनुष्याच्या जीवनाचा पाया आहे. बघा, लक्षात घ्या, एखादी इमारत अशी उभी राहते, जेव्हा इमारत उभी राहते तेव्हा त्याचा पाया पक्का असावा लागतो आणि तो पाया ज्ञानाचा असेल तर आपल्याला कसलाही त्रास होत नाही, हे लक्षात घ्या, असं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. हे सूत्र त्याने विशद करून सांगितलेलं आहे. अशा या ज्ञानवंताला भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म अनुसरल्याशिवाय जगात शांतता आणि सुरक्षितता नांदणे अशक्य आहे, असे अधिक वाटू लागलेले होते. भगवान बुद्धांनी स्त्रियांना समानतेचा अधिकार दिलेला होता, प्रत्येक महिलेला स्वावलंबी होण्याचा अधिकार दिलेला होता, माणुसकीनं माणसासारखं जगण्याचा अधिकार दिलेला होता, आणि तो बाबासाहेबांना खरंच चांगला आहे हा मार्ग असं वाटू लागलेलं होतं. ज्ञान, समता आणि करुणा यांचा पुरस्कार करण्यास बौद्ध धर्म डॉक्टर आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विधिपूर्वक स्वीकारला. ते म्हणाले होते, मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कोणत्याही धर्मात जी 3 तत्वे सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मातच आढळतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा, करुणा आणि समता, प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्वे शिकवतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या तत्वांची अतिशय आवश्यकता असते. जर आपल्यामध्ये करुणाच नाही, आपल्यामध्ये प्रेमच नाहीये, आपल्याला कुणाला समानतेने वागवायचंच नाहीये, तर तो धर्म कसला हो? तो धर्म होऊ शकत नाही. हिंदू धर्मामध्ये त्या काळामध्ये अस्पृश्यता अत्यंत वाईट कलंक होता. कुठं होती समानता? स्त्रिया आणि पुरुषांना किंवा अक्षरशः समाजामध्ये ते म्हणतात की ती अशी इमारत बांधून ठेवलेली होती की ज्या इमारतीला कुठेही दरवाजा नाही, कुठेही खिडकी नाही, कुठेही जाता आणि येता येत नाही, अशी एक चौकट त्या काळामध्ये हिंदू धर्मानं ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण एका धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये जाऊ शकत नाही, एका जातीमधून दुसऱ्या जातीमध्ये आपण जाऊ शकत नाही, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि प्रज्ञा आणि करुणा, मनामध्ये असणारं प्रेम आणि समता ही तत्वे फक्त आणि फक्त मनुष्याला चांगले जीवन जगण्यासाठी गरजेचे आहेत, ते बौद्ध धर्मामध्ये दिसतात, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. प्रज्ञा, करुणा आणि समता म्हणजे काय? ज्ञान, भूतदया, प्राणीमात्रावरती प्रेम आणि समभाव. माणसाने विद्या संपादन केली पाहिजे, इतर प्राणी मात्रा संबंधी कळकळ दाखविले पाहिजे आणि सर्व माणसांना समान लेखले पाहिजे, हा बौद्ध धर्माचा गाभा आहे. लक्षात घ्या, सर्वांना समान,
कोणी मोठा नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कुठल्या जातीचा नाही, धर्माचा नाही, तो फक्त माणूस आहे. ही एकच धर्म, ही एकच जात असली पाहिजे आणि तो बौद्ध धर्माचा गाभा आहे, असं डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक गोष्टी समान अधिकार मिळावा असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडलेले होते. लक्षात घ्या, स्त्रिया आणि पुरुषांना समानता 70 वर्षापूर्वी देण्याचा जो विचार होता तो बाबासाहेबांचा विचार होता. ते म्हणायचे कुठं समानता आहे, स्त्रियांना कुठं अधिकार मिळतो? अहो साधं तिला जगण्याचा, खाण्याचा, व्यवस्थितपणे राहण्याचा सुद्धा अधिकार तिला मिळत नव्हता. तो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला होता. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडलेले होते. हिंदू कोड बिल म्हणजे परिवर्तनासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. लक्षात घ्या, हिंदू कोड बिल काय आहे? परिवर्तनासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. महिलांना मालमत्तेबाबत निरंकुश अधिकार मिळाला असता, मुलीला संपत्तीत वाटा मिळाला असता व घटस्फोटाची तरतूद असल्यामुळे महिलांच्या गुलामगिरीला एक सुरुंग लागला असता. विद्यमान हिंदू कायद्यातील त्रुटी, अनिश्चितपणा, लहरीपणा नाहीसा करण्याच्या दृष्टीने डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करून दाखवले होते. पण 12 ऑगस्ट 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कष्ट घेतलेले होते, जी मेहनत घेतलेली होती, त्याचे चीज झाले नाही. हिंदू कोड बिल प्राधान्याने महिला मुक्तीसाठी होते. या देशात स्त्रीला जे गौण दुय्यम स्थान होते ते नाहीसे करून स्त्री ही माणूस आहे, माणसासारखीच आहे, हे विचार सूत्र रुजले पाहिजे असा डॉक्टर आंबेडकरांचा प्रयत्न होता. दलितांना तर त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची शक्ती दिलीच होती. त्याप्रमाणे प्रत्येक महिलांना एक आत्मसन्मानाने जगले पाहिजे असा अधिकारही त्यांनी दिलेला होता. काय करायचं तर प्रत्येक स्त्रीने स्वतः आपल्या स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. प्रत्येक स्त्रीला आपले जीवन जगण्यासाठी अधिकार मिळालेच पाहिजे, तिला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होतं. प्रत्येक स्त्रीनं आपल्या पद्धतीनं जीवन जगताना स्वाभिमानाने जगलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण दुर्दैव असं की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही हिंदू कोड बिल मांडलेलं होतं त्या कोड बिलाला विरोध कोणी केलेला होता? तो विरोध केलेला होता तत्कालीन राष्ट्रपती जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्यांनीच त्याला विरोध केलेला होता. खरंच आज वाईट वाटतं बोलताना की त्यांनी का बरं विरोध करावा, त्यांनी का विरोध करावा असं आपल्याला वारंवार वाटतं की ते राष्ट्रपती असून सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता. हे अतिशय वाईट गोष्ट आहे. ते म्हणतात की मला फार वाईट वाटलेलं होतं की हे अशा पद्धतीने का बरं झाले. हिंदू कोड बिल महिलांसाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट होती. त्यामुळे आपल्याला सगळेच तर अधिकार मिळणार होते. पण नजरुद्दीन शहा आणि त्या काळाचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी खूप विरोध केला हो या बिलाला. आजही समजत नाही का त्यांनी विरोध केलेला होता. खरं तर त्यावेळेसचे अखिल भारतीय महिला परिषदेने सुद्धा या हिंदू कोड बिलाला विरोध केला होता. महिलांनीच उपोषण केलेलं होतं राष्ट्रपती भवनाच्या पुढे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानासमोर. त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला हे हिंदू कोड बिल नको आहे. महिलांनीच हा विरोध केलेला आहे. अतिशय वाईट वाटतं हे आता वाचून. खरंच त्यांना समजलंच नव्हतं, ते जागृत झालेले नव्हत्या की हिंदू कोड बिल हे महिलांसाठी आहे, आपल्यासाठी, आपल्या अधिकारासाठी आहे, हे त्यांना समजत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की आपण विवाह, घटस्फोट, वारसा हक्क व दत्तक विधान या संबंधीचे कायदे सुगम केलेले आहेत या हिंदू कोड बिलामध्ये. ते म्हणाले तुम्ही लक्षात घ्या की मला हिंदू कोड बिलाला कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व नको आहे. सर्वांना पटवून देण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भर होता. पटलं पाहिजे तुम्हाला माझे विचार असे ते म्हणायचे. हिंदू कोड बिलाच्या टीकाकारांना उत्तर देताना एका मुलाखतीमध्ये म्हणजे 26 फेब्रुवारी 1949 रोजी ते म्हणाले काही विशिष्ट स्थितीत हिंदू महिलांना घटस्फोटाचा हक्क स्मृतीने दिला आहे. नव्या बिलात तो हक्क स्त्रियांना परत मिळवून दिला आहे. स्त्रियांना वारसा हक्क दिला आहे. हिंदू कोड बिलात हिंदू पुरुषावर एक पत्नीत्वाचे बंधन घातले आहे, पण ते हिंदू रूढीच्या आधारेच ठरवले आहे. महिलांच्या दर्जात सुधारणा करावयाचा प्रयत्न आहे. संसदेमध्ये जेव्हा हे बिल मांडत होते ना
तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी एक म्हणजे पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीचा एक किस्सा त्यांनी सांगितलेला होता. त्यावेळेस संसदेमध्ये सगळे त्यावेळेस हसलेले होते. बाबासाहेब म्हणाले होते की अहो, पश्चिम बंगाल मधला एक बाबू हातामध्ये एक रजिस्टर घेतो आणि गावोगावी जातो आणि तिथं गेल्यानंतर त्या गावामध्ये एखादी मुलगी त्याला आवडली की तो लग्न करतो, एक दिवस राहतो, तो आपल्या सासऱ्यांच्या जवळ पैसे देतो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी निघून जातो, परत तिथं जातो, त्या रजिस्टर मध्ये नाव लिहितो, ते मुलगीचं लग्न करतो, परत तिसऱ्या गावी. अशा पद्धतीनं त्या पश्चिम बंगालच्या एका बाबूनं 500 स्त्रियांशी लग्न केलेलं आहे. किती? 500 स्त्रियांशी त्यांनी लग्न केलेलं आहे. हे उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये लिहिलं होतं. सगळे त्यावेळेस हसत होते, पण हे सत्य होतं, हे खरं होतं. कारण कितीही लग्न पुरुषांनी करावं असा अधिकार मनुस्मृतीने दिलेला होता. बाबासाहेबांनी हिंदू कोड बनवून त्यांनी सांगितलेलं होतं की फक्त एक पत्नीत्वच राहिलं पाहिजे. कारण स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे जीवन जगण्याचा. जेव्हा पुरुष 2 बायका करतात किंवा 4 बायका करतात, त्यावेळेस त्या स्त्रीनं कसं जीवन जगायचं, तिचा विचार कुणी करायचा, मुलांचा विचार कुणी करायचा, हे बाबासाहेबांनी खूप विचार करून सांगितलेलं होतं. खूप विचार करून हिंदू कोड बिल बनवलेलं होतं. हिंदू कोड बिलाची चर्चा सभागृहाबाहेर जी झाली, त्यातूनही उलट सुलट मतप्रवाह व्यक्त होत गेले. खूप काही चर्चा झालेली होती, खूप लोकांनी टीका केलेल्या होत्या. त्यामध्ये कांची कामकोटीचे शंकराचार्य यांचे एक मत व्यक्त करणारे एक पत्रक त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले होते. त्यात पहिल्याच वाक्यात म्हटले आहे की हे बिल हिंदूच्या धार्मिक भावना ढवळाढवळ करणारे आहे आणि भावी हिंदू पिढ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने बाधक आहे. त्यामुळे हिंदू कुटुंब व्यवस्था कोलमडेल आणि धर्मतत्वे मातीमोल होतील असे बही व्यक्त केलेले होते. खरंच एवढी भीती होती का हो? खरंच असं झालं असतं का? आजही प्रश्न पडतो की शंकराचार्य असं कसं काय म्हणू शकतात? आजही त्याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे की ते मत खरंच होतं का? अहो, हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं? महिलांना बाबासाहेबांनी दिलेले अधिकार होते. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा दिलेला तो एक अधिकार होता. हे कसं काय सगळे विसरले आजही समजत नाही. स्वामी करपात्रीजी त्यावेळेस फेमस होते, प्रसिद्ध होते त्या काळामध्ये. करपात्रीजी आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात, धर्माच्या बाबतीत वैदिक शास्त्राविरुद्ध जनता किंवा आधुनिक विद्या विशारद यांची मते प्रमाणबद्ध असू शकत नाहीत. सनातन वेद व वेदानुसार आर्य धर्मग्रंथ हाच हिंदूचा कायदा आहे. त्यात फेरबदल करायचा अधिकार श्रीकृष्ण किंवा श्रीराम या अवतारांना सुद्धा नाही. मनु, वसिष्ठ, विश्वामित्र इत्यादी ऋषींना सुद्धा नाही. मग हा विद्यमान घटना समिती त्यात बदल कसा करणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कसा बदल करणार असं ते म्हणतात. बदल करण्यासाठी तुम्हाला अगोदर सगळ्यांची परवानगी घ्यायला पाहिजे असं ते सांगतात. हिंदू कोड बिल या विषयावर त्या काळाचे न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी कर्नाटक विद्यापीठामध्ये 12 व 13 एप्रिल 1951 रोजी 2 व्याख्याने दिलेली होती. या बिलाची कायदे पंडितांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करावी असा त्यांनी आग्रह धरलेला होता. बरोबर तर आहे, न्यायमूर्ती होते ते, त्यांचे प्रत्येक विचार चांगले होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. न्यायमूर्ती गजेंद्र गडकरांची भूमिका योग्य होती. कायदा माणसासाठी असतो. कोणासाठी असतो कायदा? माणसासाठी कायदा असतो. माणूस आणि त्याच्या भोवतालचे वास्तव्य बदलत असते. अशा वेळी परंपरागत कायदा बदलणे अपरिहार्य असते. ही बदलाची प्रक्रिया समजून घेतली तर हिंदू कोड बिल ही वर्तमान काळाची गरज होती. पण घटना समितीत गतकाळाला कवटाळून बसणारे सनातनी सदस्य त्या काळामध्ये जरा जास्तच होते. शेवटी त्यांनी संख्याबळावर आणि पक्षशाही जोरावर ते नवीन प्रवाहाचा पराभव करू शकले, हे सत्य आपण आता स्वीकारले पाहिजे. खरंच न्यायमूर्ती गजेंद्र गडकरांचे जर विचार त्या काळामध्ये सगळ्यांनी जर समजून घेतले असते तर आज ते हिंदू कोड बिल पास झालं असतं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर महिलांच्या समोर एक आदर्श निर्माण झालेला असता. अधिकार आपल्या सर्वांना मिळालेला असता. आज कितीतरी स्त्रियांना त्रास होतो. आजही त्यांच्यावरती अन्याय केला जातो. आजही त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात तेव्हा घरामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. पण बाबासाहेबांनी स्त्रियांना स्वावलंबी होण्याचा उपदेश केलेला होता. स्वावलंबी व्हावं, आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या आपल्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांनी वारंवार प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी तर हिंदू कोड बिल होतं.
पण नाही समजलं त्या काळातल्या लोकांना, नाही कळत त्यावेळेसच्या लोकांना. त्यांना वाटत होतं की हिंदू धर्मामध्ये ढवळाढवळ आहे. खरं ढवळाढवळ होती का हो? नाही, ही ढवळाढवळ नव्हती. तर हे जीवन जगण्यासाठी, माणुसकीने जीवन जगण्यासाठी दिलेलं एक अमृत होतं. पण ते अमृत पहिलाच तर आपल्याला मिळालं नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, हिंदू समाज हा प्रगतिशील आहे असे समजले जाते. हिंदू समाज हा प्रगतिशील आहे असे समजले जाते, ते त्याचे सर्वात मोठे विशेष आहे, यात शंकाच नाही. कारण अनेक विरोधकांना त्याने आत्मसात करून ते सिद्ध केले आहे. हिंदू समाज इतर कोणत्याही गोष्टी मान्य करील, पण त्याची समाज रचना शूद्राची व स्त्रियांची गुलामी या तो कधीच बदल करू देणार नाही. बघा, बाबासाहेबांना त्या काळामध्ये समजलेलं होतं की महिलांची जी गुलामगिरी आहे, जर ती गुलामगिरी जर दूर झाली, त्या स्वतंत्र झाल्या, स्वावलंबी जीवन जगायला लागल्या, तर आपलं काय? हे त्या काळातल्या पुरुषसत्ताक लोकांना वाटत होतं की आपली कोण सेवा करायची, आपल्याला बरं कोण जगवायचं, आपलं बरं प्रत्येक गोष्ट कोण ऐकायची, घरामध्ये बरं कोण कामं करायचे, हे त्या काळातल्या पुरुषांना वाटत होतं. आजही काही जास्त परिस्थिती बदलली असं मलाही वाटत नाही. आजही बऱ्याच ठिकाणी 90% स्त्रिया सर्व कामं करतात. पण बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की या गुलामगिरीमधून आपल्याला दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या काळातला हिंदू समाज हा बदल करू देणार नाही आणि याच कारणासाठी कायद्याने पुढे आले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत आहे. कायदाच केला पाहिजे. कायदा केल्याशिवाय महिलांना स्वातंत्र्य मिळणार नाही, महिलांना अधिकार देणार नाही, त्यांना ज्ञान घेण्याचा किंवा त्यांना चांगलं जीवन जगण्याचा अधिकार हा समाज देणार नाही असं बाबासाहेबांना वाटत होतं. तेव्हाच हिंदू समाज हा प्रगतीपदावर जाईल असं डॉक्टर आंबेडकर म्हणत होते. प्राचीन हिंदू समाजात कदाचित जातीभेद नसतील, पण वर्णभेद होते. हे वर्णभेद विवाहाच्या कधीच आड आले नाहीत. स्त्रियांना पूर्वी पुरुषा इतकाच प्राप्तीचा वाटा मिळे, पण त्यानंतर हिंदू समाजात घडत गेलेल्या बदलाने स्त्रीचे मालमत्तेवरील अधिकार हिरावून घेण्यात आले. कुठलाच तिला अधिकार मिळत नव्हता हो. साधं एखादं काही घ्यायची वस्तू असेल तर अगोदर तिला त्या नवऱ्याच्या पतीच्या पुढे हात पसरावं लागत होतं, वडिलांच्या पुढे हात पसरावं लागत होतं. आज तरी काय परिस्थिती बदललेली आहे का? आजही परिस्थिती पूर्णपणे बदललेली नाहीये. मालमत्तेवरचा अधिकार हिरावून घेण्यात आलेला होता तिचा. तुम्ही याला परिवर्तन म्हणता का? का अधपतन म्हणता? या सर्व गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. कायद्याने समाज हलविल्यापेक्षा तो जागा होणार नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हिंदू कोड बिल महिलांसाठी अत्यंत गरजेचे आहे असे बाबासाहेबांचे मत होते. आपल्याला गरजेचंच आहे. हिंदू कोड बिल म्हणजेच कायदा, आणि कायदा म्हणजे परिवर्तन करण्यासाठी केलेलं ते एक चांगलं कलम होतं, आणि ते कायदा अत्यंत गरजेचा होता. अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध निधडीत झुंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. या देशाला तेजस्वी वारसा बाबासाहेबांच्याकडून मिळालेला आहे. ते स्त्रियांना सांगतात, तुम्ही मनुष्यासारखे आहात, मनुष्यासारखे आहात आणि मनुष्यासारखं जीवन जगा. त्या पद्धतीने तुम्ही वागा. स्वतः आधी प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. कसं जगायचा हा अधिकार तुम्हाला आहे. स्वतःच्या कर्तबगारीने स्वतःचा विकास करण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य व अधिकार आहेत. तुम्ही ह्या देशाचे रहिवासी आहात, तुम्ही भारतीय आहात हे लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये प्राचीन काळामध्ये प्रत्येक स्त्रीला जीवन जगण्याचा अधिकार होता. स्वतंत्रपणे ती जीवन जगत होती. सोयीवर भरले जायचे, त्यावेळेस तिचा विवाह केला जायचा. म्हणजेच प्राचीन काळामध्ये स्त्री स्वतंत्र होती, पण मध्ययुगीन काळामध्ये काही स्थित्यंतरामुळे किंवा बदलांच्यामुळे, काही आक्रमणाच्यामुळे तो अधिकार हिरावून घेतलेला होता. तो परत तुम्हाला अधिकार मिळायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला आधी जगायला समजलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण माणूस म्हणून जगायचं आहे. तुम्हाला अन्न, वस्त्र किंवा आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीनेच मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. ते म्हणतात की जन्मसिद्ध हक्क काय आहे आपल्याला, की तुम्हाला राहणं, खाणं म्हणा, वस्त्र कसे नेसायचे म्हणा, ह्या प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगायचे असेल तर स्वावलंबन हाच खरा तुमच्या आत्मउन्नतीचा मार्ग आहे, हे लक्षात ठेवा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं. स्वावलंबी व्हा. कुठलंही काम करा, काम करायला लाजू नका. काही काम असो,
पण ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. आजही कित्येक आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किती त्रास होते. आज आर्थिक अडचणी खूप सगळ्यांच्या समोर उभ्या आहेत. या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी फक्त पुरुषांनीच पुढे आलेलं पाहिजे असं नाही. प्रत्येक स्त्रीनं सुद्धा स्वावलंबनाने आर्थिक दृष्ट्या सक्षम झालं तर आपलं कुटुंब, आपलं घर चांगल्या पद्धतीने त्या चालवू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार त्या काळामध्ये सांगितलेले होते की प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि हाच तुमच्या उन्नतीचा, विकासाचा मार्ग आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कुटुंब सांभाळायचं असेल, कुटुंबावर संस्कार करायचे असतील, कुटुंब विकसित करायचं असेल तर अगोदर स्वतः स्वावलंबी व्हा. हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चैतन्य ओतलेलं आहे त्या भारतातील वेगळ्या भारताला, म्हणजेच बहिष्कृत भारताला त्यांनी संदेश दिलेला होता. स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. इतरांच्या दयेवर अवलंबून राहू नका. कोणत्याही समाज स्वतःची प्रगती करू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतः सक्षम नाही तोपर्यंत. त्यामुळे तुम्ही महिलांनी स्वतःच सक्षम व्हा असं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. दयावर नको कुणाच्या जगायचं. कसं आहे, आपल्याकडे पूर्वीपासून एक पद्धत आहे की ज्यावेळेस ती मुलगी असते तेव्हा वडिलांच्या दयेवर जगत असते, वडिलांच्या पैशावरती जगत असते, वडिलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवरती ती तशी वागत असते. लग्न झालं की ती आपल्या पतीचं प्रत्येक गोष्ट ऐकायची, त्यांच्यावरती अवलंबून राहायचं, त्यांच्या दयेवरती अवलंबून राहायचं आणि म्हातारपणी मुलाच्या दयेवरती अवलंबून जगायचं. हे जीवन आहे का हो? नाही. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीनं स्वावलंबी झालं पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेलं पाहिजे. ते तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे. बऱ्याच स्त्रिया म्हणतात की नाही माझ्या नशिबात होतं ना तसं झालं. नशिबात काही नसतं हो. नशीब तुमच्या हातात आहे, तुमच्या मनगटात आहे, तुमच्या कार्यात आहे, तुमच्या विचारात आहे, तुमच्या ज्ञानात आहे. तिथं तुमचं नशीब आहे. तुमचं नशीब हे तुमच्या मनगटात आहे, हे लक्षात ठेवा. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं नशीब माझं होतं म्हणून मला असं घर मिळालं, नशिबात होतं म्हणून मी असं जगते, नशिबात होतं म्हणून मला दुःख मिळायला लागलेलं आहे, असा विचार करू नका. असं आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी वारंवार सांगितलेलं आहे की नशिबावर काहीच नसतं. दुसऱ्यावर सोडू नका. तुमची जबाबदारी, तुमचं काम इतरावर सोडायचं नाहीये. स्वतः ती जबाबदारी घ्यायचंय, स्वतः ते काम करायचंय आणि आपल्या स्वतःच्या स्वावलंबनातून, आपल्या सक्षमतेने आपल्याला येणारे प्रत्येक प्रश्न, आपल्याला येणारी प्रत्येक अडचण आपण सोडवायची आहे. आपल्या स्वतःच्या पतीवर, वडिलावर किंवा पुत्रावर तिथे ढकलून द्यायची नाहीये. स्वतः सक्षम व्हा असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. प्राचीन काळात स्त्रियावर कोणतीही बंधने नव्हती. मध्ययुगीन काळात ती मात्र सगळी बंधने आली. कारण आक्रमण झालेलं होतं ना इतर लोकांचं. त्यामुळे त्या लोकांच्यामुळे आपली मुलगी, आपली महिला ही सुरक्षित राहावी हा दृष्टिकोन कदाचित असेलही, पण तो आता बदलला पाहिजे. आपल्याला समजला पाहिजे की स्वावलंबन हाच खरा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की स्त्रियांना शिक्षणाचा, स्वावलंबनाचाच मार्ग आहे. तोच तुम्हाला बदलू शकणार आहे. त्यांना समाजाच्या विकासासाठी, देशकार्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलेले होते, हे लक्षात ठेवा. सन 1913 ला ज्यावेळेस ते पहिल्यांदा अमेरिकेला गेलेले होते ना बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेस त्यांनी पाहिलं तिथं की तिथल्या स्त्रिया किती स्वतंत्रपणे राहतात, किती छान कपडे घालतात, कसं फिरतात, त्या कसं वागतात, मुलांना संस्कार कसे टाकतात, कशा पद्धतीने जीवन जगतात. त्यांनी पाहिलं की अमेरिकेतली प्रत्येक स्त्री स्वतंत्रपणे जीवन जगते, स्वावलंबी जीवन जगते, आर्थिक दृष्ट्या ती सक्षम आहे, हे त्यांनी पाहिलेलं होतं. जेव्हा ते परत भारतामध्ये आले तेव्हा त्यांना काय होत दिसलं, इथं सगळ्या त्यांना समस्याच दिसल्या. स्त्री महिलांच्या सगळ्या अडचणी त्यांना दिसायला लागलेल्या होत्या. सतीची चाल होती, हुंडा पद्धत होती, विधवा विवाहाला विरोध केला जात होता, स्त्री शिक्षणाला विरोध केला जात होता, बालविवाहाची प्रथा आपल्याकडे होती, जरट विवाह म्हणजे एखादी मुलगी 9 वर्षाची आणि एखादा पुरुष 40 वर्षाचा असा हा विवाह केला जायचा, का जरट विवाह म्हणतात. केशवपन पद्धत होती, पडदा पद्धत होती, स्त्रियांनी पडदा घालूनच यायचं पुढं, त्याशिवाय यायचंच नाही, कारण तिचा चेहरा दुसरा कोणी पाहिलाच नाही पाहिजे, ही अतिशय वाईट प्रथा त्या काळामध्ये होती. वारसा हक्क तर नव्हताच ना, वडिलांच्या संपत्तीमध्ये
नाही आपल्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये तिला कुठलाही वाटा मिळत नव्हता. समाजामध्ये कसलेही स्थान त्या काळातल्या स्त्रियांना नव्हते. मूल दत्तक घेण्याचा अधिकार तर नव्हताच. एखादी स्त्री जर लवकर विधवा झाली तर तिची इच्छा होती की एखादं मूल आपण छोटस दत्तक घ्यावं, त्याला सांभाळावं, त्याला आपली माया द्यावी. हे असं तिला वाटत असताना सुद्धा तिला अधिकार नव्हता मूल दत्तक घेण्याचा. कुठल्याही स्त्रीला अधिकार नव्हता मूल दत्तक घेण्याचा, कारण ती सक्षमच तर नव्हती. बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे. त्यांना त्यावेळेस कळत होतं की अमेरिकेमधल्या स्त्रिया किती स्वतंत्र आणि स्वावलंबी राहतात आणि माझ्या ह्या भारतामधल्या स्त्रिया मात्र किती समस्यामध्ये अडकलेल्या आहेत. त्यांचे किती मोठे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवले पाहिजे, ते सुद्धा कायद्याने सोडवले पाहिजे, संयमाने सोडवले पाहिजे, शांततेने सोडवले पाहिजे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 14 ते 18 हे समानतेवर आधारित तयार केलेले आहे. त्यांनी स्त्रियांसाठी खरंच खूप महान कार्य केलेलं आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांना जीवन कसं जगावं हे दिलेलं आहे. कायद्यानुसार महिला आणि पुरुषांमध्ये कोणताही लिंगभेद केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. समान कामासाठी समान वेतन मिळणार. महिलांना धार्मिक स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला. वडिलांच्या पतीच्या संपत्तीत वाटा मिळाला. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळाली. हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे शक्य झालं, हे प्रत्येक महिलेने लक्षात ठेवले पाहिजे. महिलांना जास्तीत जास्त स्वाभिमानाने स्वावलंबी जीवन जगण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी अपार कष्ट घेतलेले आहे. त्यांचं अख्खं जीवन गेलं आपल्याला अधिकार देण्यात. आपल्याला माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने ज्ञान घेतलं पाहिजे, प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि गुलामगिरीमधून आपल्याला बाहेर काढण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. प्रत्येक महिलेवर होणारा अन्याय, अत्याचार चव्हाट्यावर त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या दुःखाला वाचा फोडून दलित वर्गात नवा आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. महिलांनी जागृत झाले पाहिजे असा विश्वास त्यांच्यात निर्माण केलेला आहे. अनेक सभातून, परिषदातून, मेळाव्यातून, वृत्तपत्रातून, चळवळीतून महिला जनजागरणाला गती देऊन त्यांनी राजकीय, आर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने महिला समाजाच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्कांची मागणी केलेली आहे. अस्पृश्यांची व महिलांची दुःखे व समस्या यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतलेले आहेत. ते म्हणतात की प्रत्येक महिलेला आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या अधिकार मिळालाच पाहिजे. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप कानूनी अधिकार दिलेले आहेत. बघा तुम्ही, प्रत्येक महिलेला जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. महिला प्रत्येक ठिकाणी संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच आज सुरक्षित आहे. कोणत्याही कारणाने एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला असेल तर तिला कानूनन पोटगीचा अधिकार दिलेला आहे. अगोदर मिळत नव्हती व पोटगी. आयुष्यभर त्या महिलेला आपल्या वडिलांच्या किंवा भावाच्या दारामध्ये जीवन जगावं लागत होतं. किंवा जर नवऱ्याने जर दुसरं तिसरं लग्न केलं असेल तर आयुष्यभर त्या सवतीसोबतच राहावं लागत होतं. अधिकारच नव्हता ना पोटगीचा. कशी पोटगी मिळवावी हेच त्या काळातल्या स्त्रियांना कळत नव्हतं. पण आज असं नाही. आज मात्र कानूनन त्या स्त्रीला घटस्फोट झाल्यानंतर तिचं जीवन जगण्यासाठी पोटगीचा अधिकार दिलेला आहे. हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मुळे. वडिलाच्या संपत्तीत पूर्ण अधिकार मिळालेला आहे. जर एखाद्या महिलेने गुन्हा केला असेल तर सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर त्या महिलेला गिरफ्तार करू शकत नाही. तसेच फक्त पोलीस महिलाच तिला गिरफ्तार करून तिची चौकशी करू शकते असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. तसेच तिच्या कुटुंबियांना सर्व गोष्टीची माहिती देणे बंधनकारक केलेले आहे. महिलांना सलग, आता आपण म्हणतो पण सलग 5 तासापेक्षा जास्त वेळ कोठेही काम करून घेऊ शकत नाही असं कायदा सांगतो. पण लक्षात घ्या, आज सुद्धा महिला रात्रंदिवस काम करतात. मग कायद्यानुसार बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की स्त्रीला घरातल्या मुलांना तिची गरज आहे. जास्त वेळ तिच्याकडून तुम्ही काम करून घेऊ नका. फक्त 5 तासच काम करून घ्यायचंय. 5 तासापेक्षा जर जास्त वेळ काम करून घेत असेल तर ते कानूनन चुकीचं आहे असं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं.
प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रेग्नन्सी लीव्ह तिला आज वेतनासकट द्यावी लागते. हे संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले, लक्षात ठेवा. आजच्या काळामध्ये, त्या काळामध्ये तर काहीच नव्हतं. स्त्रिया 18 तास काम करत होत्या. कुठल्याही फॅक्टरीमध्ये, कुठल्याही कारखान्यामध्ये स्त्री किती काम करते, किती वेळ काम करते, किती वेतन मिळतं हे कुणालाच कळत नव्हतं. कारण फक्त काम आणि कामच ती महिला करत होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्यावेळेस ती एखादी प्रेग्नंट राहते तेव्हा तिला प्रेग्नन्सी लीव्ह वेतनासकट द्यावी. तिला घरी बसून ते वेतन सरकारला दिलं पाहिजे असं त्यांनी कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. समान कामाचे समान वेतन हा महिलेचा अधिकार असं त्यांनी सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेला पुरुषांना मात्र जास्त वेतन आणि स्त्रियांना मात्र कमी वेतन आजही दिलं जातं. आजही तुम्ही पहा, बांधकाम करत असताना किंवा कुठल्याही फॅक्टरीमध्ये काम करत असताना किंवा शेतामध्ये पण काम करत असताना एखाद्या स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने कधीही पगार दिला जात नाही, पैसा दिला जात नाही. ती महिला आहे, स्त्री आहे, तिला कमी वेतन, कमी पैसे तिला दिले जातात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हा अधिकार आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक महिला अधिकार दिलेला आहे की समान कामाचे समान वेतन मिळणे हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हुंडा घेऊ किंवा देऊ नका असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. बाबासाहेबांना माहिती होतं की स्त्रियांना किती त्रास होतो याचा. माहेरकडून पैसा आला नाही किंवा हुंडा दिला नाही तर स्त्रीला त्या काळामध्ये कितीतरी त्रास दिला जायचा. घरामध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये लोक तिला अत्यंत वाईट वागणूक देत होते. तिला घरामध्ये जगणं कठीण करून सोडत होते. मान पान अपमान हे तर होतच सगळं. तुझ्या वडिलांनी काय दिलेलं आहे आम्हाला, काय दिलेलं आहे आम्हाला तुझ्या वडिलांनी, काहीच दिलेलं नाहीये, काय हुंडा घेऊन आलीस तू असं म्हणणारे त्या काळामध्ये आजही पुरुष मंडळी किंवा घरामधल्या त्या सासूबाई आहेत. तो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला नाही. कुणालाही हुंडा देऊ नका आणि कुणाचाही हुंडा घेऊ नका असं कानून सांगतो आणि ते कानूनुसार गुन्हा समजला जातो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे. स्त्री भ्रूण हत्या करणे हा कानूनन गुन्हा आहे. हे अगोदर नव्हतं, अगोदरच्या काळामध्ये हे नव्हतं, पण आता चेक केलं जातं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये की ते स्त्री भ्रूण आहे का पुरुष भ्रूण आहे. मग स्त्री भ्रूण असली की तिची हत्या केली जाते. पण हा कानूनन गुन्हा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आज स्त्री भ्रूण हत्या होत नाही. त्यामुळे आज आपल्याकडे या सुंदरशा फुलासारख्या मुली जीवन जगत आहेत. त्याच्या पाठीमागं कारण बाबासाहेब आहेत. कोणतीही महिला ती गरीब असो किंवा श्रीमंत असो तिला मोफत कानूनी मदत मिळू शकते. कानूनुसार आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की कुठलीही महिला असो जर ती वकील घेऊ शकत नाही किंवा तिला जर काही कायद्यानुसार जर काही सल्ला हवा असेल तर तो सल्ला तिला मोफत मिळू शकतो. मग ते श्रीमंत कितीही असो किंवा कितीही गरीब असो त्या स्त्रीला मोफत असा सल्ला कानून देऊ शकतो. हे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून प्रत्येक महिलेने संविधान वाचलंच पाहिजे. मग लक्षात येईल आपल्याला, मग लक्षात येईल प्रत्येक महिलेला की संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे. प्रत्येक महिलेने ते वाचलं पाहिजे की संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिल्यामुळे आज आपण जीवन जगतोय, आज आपण माणुसकीने जीवन जगतोय, आज आपण गुलामगिरीमधून बाहेर पडलेलो आहोत हे त्या स्त्रियांना, महिलांना समजेल. त्यामुळे माझी विनंती आहे की प्रत्येक महिलेने संविधान हे वाचलंच पाहिजे. म्हणजे लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती अनमोल आहेत, किती महत्वपूर्ण आहे. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना सबलीकरण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं किती मोठं योगदान आहे आपल्याला कळेल. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वाचनाची, प्रत्येक त्याने चिंतन मनन केलेल्या विचारांचं आपल्याला स्मरण होईल. लक्षात घ्या, आपल्याला स्वतंत्रपणे आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. हे आपण प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखीच गोष्ट आहे. म्हणून संविधान काय आहे हे लक्षात घ्या. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वैचारिक आणि शारीरिक क्षमता वाढविण्याचा संदेश दिलेला आहे. शारीरिक क्षमता वाढवा. कसं आहे, जे आपल्या घरामध्ये असतं ना ते घरामधलं व्यवस्थित जेवण करा, त्यामुळे आपली शारीरिक क्षमता वाढते. म्हणजे बघा, आजच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक महिलेने आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्यायची आहे. रोजच्या रोज आता लॉकडाऊन असल्यामुळे आपण सर्वच कुटुंब घरामध्ये आहोत. त्यामुळे प्रत्येकानं घरामध्ये व्यायाम करणे, योगा करणे, चांगले संगीत ऐकणे, स्वयंपाक आरोग्यदायी जे आपल्या शरीराला गरजेचं आहे तेच, तेलकट तुलकट नाही, आरोग्यदायी स्वयंपाक करणे, आपले छंद जोपासणे,
पुस्तके चांगली वाचणे. आपल्या घरामध्ये आता प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत. त्या मुलांचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांच्यावरती चर्चा करणे, त्यांच्या अभ्यासावर. म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आता ऑनलाईन लेक्चर सुरू झालेले आहेत, ऑनलाईन. त्यामुळे आपले ती काय अभ्यास करतात, कशा पद्धतीने अभ्यास करतात, हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. घरातील वातावरण आनंददायी ठेवलं पाहिजे. नेहमी सकारात्मक गोष्टीमुळे आपली वैचारिक आणि शारीरिक क्षमता वाढते. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं प्रत्येक महिलेला की तुम्ही तुमची शारीरिक क्षमता वाढवा, वैचारिक क्षमता वाढवा. प्रत्येक महिलेने शिक्षण घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. आपल्या मुलांनाही ते ज्ञान दिलं पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात की प्रत्येक महिलेने ज्ञानवंत झालंच पाहिजे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज आपल्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोविड-19 या महाभयंकर अशा महामारीच्या काळामध्ये अत्यंत आणि अत्यंत गरजेचे आहे, ते लक्षात ठेवा. कारण शारीरिक क्षमता असेल तर आपण ह्या महामारीपासून वाचू शकतो. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मला सांगितलेलं होतं की तुमची शारीरिक क्षमता वाढवा, म्हणजे तुमचं कुटुंब आरोग्यदायी राहील, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकाल आणि कुटुंबालाही चांगल्या पद्धतीने तुम्ही आरोग्यदायी ठेवू शकाल. शेवटी मी एवढंच सांगेन की सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा सर्व क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनमोल आहे, अमूल्य राहिलेलं आहे. बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता शिक्षणाशिवाय दुसरा मार्गच नाही, हे त्यांनी जाणले होते. लक्षात घ्या, त्यांनी दिलेल्या विचारामुळे, त्यांनी दिलेल्या आपल्या संविधानाच्या अधिकारामुळेच इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती झाल्या. हे फक्त त्यांच्या विचारामुळे शक्य झालेलं आहे. आज ज्या स्त्रिया मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करतात, किंवा आज जे आपण प्राध्यापक असो किंवा डॉक्टर असो, इंजिनियर असो, किंवा काही कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल, त्या प्रत्येक काम करण्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, हे लक्षात ठेवा. प्रत्येक महिलेने स्वावलंबी व्हावं म्हणून त्यांनी संविधानामध्ये अशा पद्धतीने तरतुदी केलेल्या आहेत की स्त्रियांना अधिकार मिळालेले आहेत. त्यांना शिक्षणाशिवाय दुसरा मार्गच नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले होते. आजच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसाने माणसाशी कसे वागावे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आहे. आणि ते विचार आपल्या या कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये अत्यंत गरजेचे आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक कायद्याच्या धोरणातून त्यांनी स्त्री पुरुष समानता आणण्याचे महान कार्य केलेले आहे. डॉक्टर आंबेडकर ज्या बहुजन समाजातून आलेले होते, त्याची दुरवस्था त्यांनी स्वतः अनुभवली होती. आपल्या समाजातील हा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम केलेले आहेत. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कामगार विषयक, महिला विषयक धोरण, कायद्याविषयीची त्यांची दूरदृष्टी आजच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऊर्जा आणि नवचैतन्य आपल्याला देत आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेने वाटचाल करणे आज अत्यंत आवश्यक आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगेन, आत्मबल सामर्थ्य देता है, आत्मबल सामर्थ्य देता है और सामर्थ्य विद्या प्रदान करती है. सामर्थ्य विद्या प्रदान करती है, विद्या स्थिरता प्रदान करती है और स्थिरता विजय की तरफ ले जाती है. हमें आत्मबल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के विचारों में ही मिलते हैं. आत्मबल, आत्मविश्वास, आत्मनिर्भर, प्रत्येक स्त्रियांना दिलेला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच मिळालेला आहे. त्यामुळेच त्यांचे योगदान महिलांच्या सबलीकरणामध्ये, त्यांच्या सक्षमतेमध्ये, स्वावलंबी बनवण्यामध्ये अत्यंत मोठे, महान असे आहे, असं मला वाटतं. त्यामुळं त्यांचे विचार सतत आपण स्मरण केले पाहिजेत. यामुळे मी आज जे मला या नॅशनल वर्कशॉपमध्ये बोलण्याची संधी